नमस्कार मित्रांनो, ज्या ज्या शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीसह हा पर्याय निवडलेला आहे त्या संस्थेतील रिक्त जागांसाठी उमेदवाराच्या मुलाखती व अध्यापन कौशल्य आणि शिफारसी या संदर्भामध्ये दिनांक 7/9/2024 रोजी काही सूचना जाहीर केलेल्या आहेत। तर या सूचनेमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार म्हणजेच जी टीईटी झालेली आहे त्यानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत या संस्थांना उमेदवाराची मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही दिनांक 7/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीची कार्यवाही व्यवस्थापनाकडून करण्यास दिनांक 9/8/2024 ते 31/8/2024 असा देण्यात आलेला कालावधी हा संपुष्टात आलेला आहे। सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्त आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणं आवश्यक आहे। यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन स्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान निवड प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी या शैक्षणिक संस्थांना 7/9/2024 पर्यंत पोर्टलवर सुविधा देण्यात आलेली होती। परंतु पोर्टलवरील निवड प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करणे व निवड केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे तपासून घेणे ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी अजून कालावधी त्यांना देणं आवश्यक आहे। वरील प्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक 13/9/2024 पर्यंत यांना मुदत वाढवण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो, तर 13/9/2024 पर्यंत यांना ज्या काही नोंदी करायच्या आहेत याच्यासाठी वाढीव वेळ देण्यात आलेला आहे। मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी दिनांक 13/9/2024 नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाहीत याची सर्व शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी अशा प्रकारच्या सूचना ह्या दिनांक 7/9/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आहेत।